इतिहासाच्या पिरियडला आमचा सगळा वर्गच झोपा काढत असतो. म्हणजे बाहेर ऊन पण असतं आणि पेठकर बाईंचं रटाळ प्रवचन चालू. इंग्रजीच्या तासाला पोरं अगदी ताठ बसतात, कारण बेंद्रिणींशी गाठ असते. गणिताच्या तासाला समजून घ्यायचं म्हणून धडपड करतात. पण इतिहासाच्या तासाला नेमकं काय करावं हेच कळत नाही. का नुसते मिटून घ्यायचे? ती सगळी राजेशाही, सरंजामशाही, वसाहतवाद आणि त्यांचं वर्चस्व दृढीकरण नुसतं कानातनं आरपार जात असतं. आता बाईंची फ्रेंच राज्यक्रांती चाललेली आहे. भाग 1 आणि भाग 2 नुसते गप्प बसून ऐकत राहिलो. काही बोलावंसंच वाटत नव्हतं. पेटकरबाईंना जोकसुद्धा कळत नाही. म्हणजे त्या रागवत किंवा मारत नाही, नुसत्याच शुंभासारख्या बघत राहतात आणि मग पुढे शिकवायला लागतात. प्रश्न विचारला तरी तेच, मग बोलून तरी काय फायदा? तरी बरं, भूगोल आणि नाशा मांजरेकर सरांकडे